नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्र वुमन्स अचिव्हर अवॉर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत मधुगंधा कुलकर्णी. मधुगंधा कुलकर्णी यांना एक्सिलन्स इन सिनेमा रायटिंग हा पुरस्कार आपण देतो आहे. मॅम, तुमच्या लेखनाचे आम्ही सगळेच फॅन आहोत. तर मला सांगा, पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आहे? पुरस्कार मिळाल्यानंतर जे कोणालाही वाटेल तेच वाटतं. मला खूप छान वाटतं आहे. तुमच्या कामाचं रेकग्निशन असतं आणि तुम्ही जे करता आहात ते लोकांना आवडते, ह्याची ती पोचपावती असते. त्यामुळे खरंच खूप छान वाटते. मला सांगा, आता सगळे वाट बघतात नाच गं घुमाची. होय होय. मग नाच गं घुमाबद्दल मला ऐकण्यात जास्त मजा. नाच गं घुमानं ही ना तुझी माझी स्टोरी आहे. ही मला वाटतं जगातल्या प्रत्येक बाईची स्टोरी आहे. आणि एका बाईची स्टोरी नसून दोन बायकांची एकमेकींशी इंटरॅक्शन असतं. म्हणजे त्यांची नाती ना अशी वेगवेगळ्या लेवलची आहेत. म्हणजे सासू सुनेचं नातं, आई मुलीचं नातं, मैत्रिणी मैत्रिणीचं नातं, कामवाली आणि मालकिणीचं नातं, असे वेगवेगळे मल्टिपल नाती आहेत. आणि त्याची एक फन राईड आहे. म्हणजे फनी पद्धतीने ते सगळं आहे. म्हणजे तुम्ही खूप हसता रडता आणि असा एक जॉय राईड आहे असं आपण म्हणू शकतो. नाच गं घुमा ही दोन बायकांची. मला सांगा, तुमच्या लेखनात नेहमीच म्हणजे समाजातील आपण जे पाहतो त्याच गोष्टी घेतात. मग नाच गं घुमा ही तुम्हाला कॉन्सेप्ट कधी सुचली? ही मला म्हणजे मी ही जगत होतेच कॉन्सेप्ट. माझं आणि आमच्याकडे ज्या ताई काम करतात हाऊस हेल्प, त्यांचं नातं ना टॉम अँड जेरीसारखं आहे. म्हणजे तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना असं होतं. म्हणजे त्यांच्या काही गोष्टी खटकत राहतात, पण त्यांच्या काही गोष्टी ह्या तुम्ही सोडू शकत नाही. आणि मग ती बाई जेव्हा तुमच्याकडून जाते तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की नाही, ही खूप बरी होती. तर ते जे टॉम अँड जेरीचं नातं असतं ना प्रत्येक बाईचं तिच्या हाऊस हेल्पची, त्याची ही फनी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप ह्युमर आहे. आणि ते तुझं माझं पटेना तुझ्या वाचून करमेना अशी गोष्ट आहे. मला सांगा, चित्रपटाची निर्मिती देखील तुम्ही करत आहात, होय. तुम्ही आणि शर्मिष्ठा. तर मग ॲक्च्युली एलिझाबेथ एकादशी मी स्वतःचे पैसे टाकून केली होती. आणि मग त्यानंतर मी खूप काळ स्टुडिओज बरोबर करत राहिले. पण नंतर मला असं वाटलं की जी हिंमत मी पहिल्या चित्रपटाला दाखवली होती, ती हिंमत मी 6व्या चित्रपटाला का नाही दाखवू शकत. म्हणून मग मी आता ह्या चित्रपटाला मी आणि शर्मिष्ठा नाही, तर मी, परेश, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा, तेजस आणि तृप्ती पाटील असे आम्ही 6 पार्टनर्स आहोत. आणि आम्ही 6 जणांनी मिळून निर्मिती केलेली आहे. मग हे निर्मिती एकत्र आपण मिळून करायची, हे कशा पद्धतीने तुमचं ठरलं? नाही, मला ते ठरतं एकत्र करण्याची, कारण तुमच्याकडे तेवढे पैसे नसतात. आणि तुमचा रॅपो चांगला असतो मित्र म्हणून. तुमचा विश्वास असतो. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही क्रिएटिव्हली ज्या वेवलेंथला त्याच वेवलेंथला ही माणसं आहेत आणि ती पण तितकंच क्रिएटिव्हली इनपुट्स देणार, हे तुम्हाला माहिती असतं. म्हणून तुम्ही एकत्र येता. शर्मिष्ठा आणि तुमची तर जुनी माहिती आहे, तुम्ही मालिकेत देखील काम केलं. बरोबर. तिथूनच ॲक्च्युली जुळून येते रेशीमवाटीपासून आमची मैत्री सुरू झाली. पण तिला ना ती मॅनेजमेंटची मुलगी आहे आणि तिला प्रोडक्शनमध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे ती माझ्या प्रत्येक सिनेमाला प्रोडक्शनला होती. आणि मग जेव्हा मी स्वतंत्रपणे निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा ती माझ्याबरोबर निर्माती म्हणून आली.